नमस्कार मंडळी, आता आपण येऊन पोहोचलो माणगावला. तुम्हाला माहिती असेल की माणगावला बघा तर ट्रॅफिक असतंच आणि विकेंडला तर मजबूत असतं. तर तुम्हाला मी असा एक बायपास रोड दाखवतो जिकडून तुम्ही हा माणगावचा ट्रॅफिक स्किप करू शकाल आणि त्या बायपास रोडला बाईक आणि कार दोन्ही अलाउड आहे. तर आता आपण आलो आहे पुढे. तो ब्रिज जो आहे तो ब्रिज पण घ्यायचा आपला माणगावचा आणि खाली उतरायचं. थोडंसं मार्केट एरिया लागेल. हे बघा इकडे पुढे एक फाटा आहे श्रीवर्धन आणि आपला दिव्यागरचा, तो आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. हा बघा, हा लेफ्ट घेतला तुम्ही आणि पुढे ट्रॅफिक जाम होतं. आता थोडंफार ट्रॅफिक जाम आहेच. ओके, हा घेतला लेफ्ट, चाललो आपण सरळ. आता पुन्हा एकदा राईट घ्यायचा आपल्याला. जर तुम्ही दिव्यागर श्रीवर्धन येत असाल ना, हे डायरेक्ट बाहेर पडण्यापेक्षा तुम्ही मधल्या रस्त्याने बाहेर जाऊ शकतात. हा बघा, आपल्याला हा वाला राईट घ्यायचा आहे. हे बघा इकडे लिहिलं बघा, पवार वडापाव कॉर्नर चायनीज फॅमिली रेस्टॉरंट. तिकडून आपल्याला घ्यायचा हा राईट. लक्षात ठेवा, राईट जाऊन आपल्याला जायचं स्ट्रेट. आणि राईट घेतल्यावर रस्ता जरा बेकार आहे आणि अरुंद आहे, तर गाडी खूप जपून चालवा. खूप बारीक रस्ता आहे, समोर अजून गाडी आली की प्रॉब्लेम होऊन जाईल. हे बघा, आणि रस्त्याची अवस्था काय एवढी चांगली नाही आहे. हे बघा, आपण शेडत जातोय, रस्ता बेकार आहे. आणि जरी तुम्ही तिकडून येत असाल फ्रॉम मुंबई, तरी पण तुम्ही ह्या मार्गाने येऊ शकतात आणि मग पवार वडापावकडे लेफ्ट मारून मग फाट्याकडे राईट मारून टुवर्ड्स आपल्या सरळ माणगावच्या पुढे. तसं तर बघा, आता ह्या पॉईंटला आल्यावर आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे. आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे बघा इकडे. आणि तिकडे बोर्ड पण लिहिला होता, पुणे पालीसाठी स्ट्रेट. आय थिंक आपण बाहेर आता पडणारच आहोत. हे बघा, दोन गाड्या आल्या की जरा इश्यू होतो, मग जरा सांभाळा आणि काय नाही. म्हणजे इथं कार अलाउड आहे. आपण बाहेर पडलेलो आहेत. हा आपला हायवे आहे. हा बघा, आलो आपण हायवेला. हा बघा, हे बघा, आपण आता ह्या पॉईंटला पोहोचलेलो आहोत. सोन्या पानवाला ब्रेक पिझ्झा अँड ग्रिलच्या समोर आपण आलेलो आहोत. राईट मारलं की आपण सरळ जातो आपल्या गावच्या साईडला माणगावच्या पुढे. लेफ्ट मारलं की आपण मुंबई. आणि जर तुम्हाला पुण्याला जायचं असेल तर तो राईट मारून तुम्ही पुढे मग लेफ्ट निजामपूर मार्गे जाऊ शकतात. विकेंडला काय जे थोडं ट्रॅफिक होईल का, हा रस्ता बरेच लोकांना माहिती आहे. त्यासाठी पण तुम्ही येत असाल प्लीज गाडी जपून चालवा. रस्ते बेकार आहेत, ओव्हर स्पीडिंग करू नका. आणि समोरून गाडी आली तर प्रॉब्लेम होऊन जाईल. कार आणि बाईक दोन्ही अलाउड आहे. मोरबा रोड लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही फ्रॉम मुंबई येतात ना, तर लक्षात ठेवा इकडे रियांश यादव नर्सरी आहे, तिकडं तुम्हाला घ्यायचं आतमध्ये राईटला. हे फक्त लक्षात ठेवा, बरोबर, सोन्या पानवालच्या समोर. तर मंडळी, तुम्हाला हा रील कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करू नका. थँक्यू सो मच. चला, आणि फॉलो करू नका फॉर मोर अपडेट्स.